नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील दिनांक 1 एप्रिल 2026च्या 10 ठळक घडामोडी. शेतकरी कर्जमाफीसाठी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस आक्रमक. तुळजाईच्या पावनभूमी तुळजापूरमधून सुरू झाली खलबते. होनाळा बारूळ तालुका तुळजापूर येथे विषारी औषध जनावरांच्या खाद्यात मिसळून केली गायीची व इतर जनावरांची हत्या. विजय शेलार यांच्या तक्रारीवरून तुळजापुरात अज्ञातावर झाला गुन्हा दाखल. डाळिंब येथे व्यापाऱ्यास ₹1,25,00,000 लुटणारा आरोपी निघाला. ज्याची चोरी झाली त्याचाच कामगार. मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने कवठे व जमादार या दोघांना केली अटक, तर 6 साथीदार आहेत फरार. तुळजापूर बनावट खाते वापरून बँक खाते रिकामे करण्याचा व KYC करत असताना प्रकार झाला उघड. सोलापुरातील दोघांवर झाला तुळजापुरात गुन्हा दाखल. वाशीत तरुणावर प्राणघातक हल्ला. सुनेला भेटायला येत असल्याचे सांगितल्याने मनात राग धरून हा हल्ला केला. धाराशिव नगर परिषदेमध्ये थकीत कर भरण्यासाठी पालिकेत उडाली नागरिकांची व थकबाकीदारांची झुंबड. तेर येथील कैलास पांचाळ या 30 वर्षीय तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा. वाशी शहर येथे बाजीराव जगताप वर तलवारीने खुनी हल्ला. वाशी येथे गुन्हा दाखल होताच पोलीस तपास झाला सुरू. पारा तालुका वाशी येथे महसूल कार्यालयाच्या निष्क्रियतेमुळे शेताच्या बांधावरून कुऱ्हाडीवर जबर हल्ला. राजेंद्र बाबूराव भराटे यांनी बांध फोडल्यामुळे विचारणा करणारास केली मारहाण. दोघांवर झाला गुन्हा दाखल. लाडक्या बहिणीसाठी परत एकदा मिळाली खुशखबर. KYC करण्यासाठी 31 मार्च वरून 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवली. यामुळे लाभार्थी लाडक्या बहिणीस मिळाला मोठा दिलासा. तुळजापुरात चैत्राच्या पौर्णिमेसाठी उत्सवासाठी 30 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत तुळजापूर सज्ज. पाणी सावली मंडप मारून भाविकांसाठी केली तुळजापूरकरांनी मोठी सोय. मराठवाड्यासह गारपिटीचा व वादळी वाऱ्याचा दिला इशारा. शेतकरी यांनी सावध राहावे असेही सुचविण्यात आले. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व झुंजार SC37 न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.